नमस्कार, मी फराह खान। आजच्या संजीवन मंत्रमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। आजचा आपला विषय आहे तो म्हणजे स्वास्थ्य संपन्न हृदय आणि माधोबाग। आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत खोपोलीच्या माधोबाग हृदयरोग निवारण हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या डॉक्टर दीपाली देशमुख। आपण सगळ्यात आधी डॉक्टरांचं स्वागत करूया। डॉक्टर, आपलं खूप खूप स्वागत आहे। नमस्कार। तर डॉक्टर या ठिकाणी आपल्या सोबत आहेत आणि आपल्या प्रश्नांची उत्तरं त्या देणार आहेत। मात्र कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी मी डॉक्टरांची थोडक्यात ओळख करून देते। डॉक्टर दीपाली देशमुख 2006 पासून खोपोलीच्या माधोबाग हृदयरोग निवारण हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत आणि माधोबाग निवासी हॉस्पिटलमध्ये रुग्ण चिकित्सेचा प्रदीर्घ अनुभव त्यांना आहे। अनेक हृदय रुग्ण त्यांनी बरे केलेत। आता थोडंसं माधोबाग बद्दल जाणून घेऊयात। तर कैलासवासी वैद्य माधव साने यांच्या प्रेरणेतून माधोबाग आकाराला आले। तसंच मुळी हृदय विकारावर विना ऑपरेशन आयुर्वेदिक उपचार करून रुग्णांना नवजीवन देण्यासाठी हे आकाराला आलेले आहे आणि माधोबागच्या उपचारांमध्ये आधुनिक वैद्यकीय तपासण्या आणि आयुर्वेदिक उपचार यांचा मेळ घातला जातो। माधोबागची 2 निवासी हॉस्पिटल्स आहेत। एक आहे खोपोली जवळ आणि दुसरं आहे नागपूर जवळ कोंढाळी इथं। या हॉस्पिटल्सचं वैशिष्ट्य म्हणजे यांची रचना स्वरूप हे टिपिकल हॉस्पिटल सारखं नाहीये, तर इथं निसर्गरम्य परिसरामध्ये कुटीर उभारलेली आहेत आणि त्यामुळे पेशंटवर आपण हॉस्पिटलमध्ये आहोत किंवा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहोत याचं दडपण येत नाही आणि उलट गावाकडच्या घरासारखं त्यांना वाटत असतं आणि पेशंट रिलॅक्स होतात। माधोबागच्या निवासी हॉस्पिटलची दिनचर्याच सगळ्यात महत्त्वाची आहे, कारण त्यामध्ये पेशंटची ट्रीटमेंट गुंफलेली आहे आणि मधुमेह, ब्लॉकेजेस, हार्ट अटॅक, अँजिओप्लास्टी तसंच बायपास झालेले रुग्ण तसंच हार्ट फेल्युअरमध्ये गेलेल्या रुग्णांना माधोबागच्या निवासी हॉस्पिटलमध्ये उपचार हे दिले जातात। आणि आजच्या या विषयासंदर्भामध्ये मी तर प्रश्न विचारणारच आहे, मात्र तुमच्याही मनामध्ये काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर तुम्ही थेट डॉक्टरांना विचारू शकता। त्यासाठी आमचा नंबर आहे 02266843333। हा आमचा नंबर आहे, तो नोट करून घ्या आणि या ठिकाणी फोन करून तुमच्या मनातील जे काही प्रश्न आहेत, जे काही शंका आहेत त्या क्लिअर करून घ्या। आता डॉक्टर, आपण सुरुवात करूयात। म्हणजे खरं तर आपला स्वास्थ्य संपन्न हृदय आणि माधोबाग हा विषय आहे, मात्र सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न मला विचारायचा आहे तो म्हणजे ब्लॉकेजेस विषयी। खरं तर ब्लॉकेजेस मलाही असू शकतात किंवा कोणालाही असू शकतात, मात्र ते कशावरून ओळखायचे आणि त्यावेळेला नेमका त्रास काय होतो? बघा, ब्लॉकेजेस आपण असं विचार केला की आपण काय म्हणूयात की ब्लॉकेजेस म्हणजे चरबीची गुठळी, त्याला आपण असं म्हणूयात की ॲथरोमा म्हणजे इंग्लिशमध्ये। आता ब्लॉकेजेस हे काही 1 किंवा 2 दिवसात आत्ता तयार होतात असं नाही आहे, तर मागच्या 10 ते 15 वर्षाची संप्राप्ती असते। ब्लॉकेजेस म्हणजे काही बॅक्टेरिया, व्हायरस किंवा काही वेगळं काही बसलं असं नाही आहे, पण आपण जे काही खातो त्याचं व्यवस्थित पचन नाही झालं की त्याची खराब चरबी तयार होते, त्याला आपण म्हणूया सॅच्युरेटेड फॅट्स, आणि हळूहळू डिपॉझिट होत होत तुमचे ब्लॉकेजेस तयार होतात। म्हणजे ब्लॉकेजेस जे आहेत ते तयार झाले, पण ब्लॉकेजेसचा मराठीत अर्थ काय हो, तर अडथळा। कशाला अडथळा करतंय, तर रक्त पुढे जाण्यासाठी ते अडथळा करतंय आणि रक्त पुढे जात नाही म्हणून पेशंटला लक्षणे दिसतात, ते त्रास होतं। आता लक्षणं फर्स्ट काय दिसणार आपल्याला की जर हृदयाच्या मांसपेशीला रक्त नाही मिळालं तर हृदयाच्या मांसपेशी कमकुवत होणार। त्याच्यामुळे काय होणार की हे हृदय जे आहे ते पंप सारखं काम करत असतं, की त्याचं काम काय आहे की अशुद्ध रक्तपुरवठा घेणे आणि शुद्ध रक्तपुरवठा सगळ्या शरीराला पोहोचवणे। हे अशुद्ध रक्तपुरवठा हा पंप खेचून नाही घेऊ शकत, म्हणून पहिलं आपल्याला लक्षण दिसतं की पायावर सूज येणे, मग पायावर सूज येणे, पुन्हा छातीत दम लागणे, छातीत भरल्यासारखं वाटणं। कधी असं होतं की जे हृदयाच्या मांसपेशीला रक्त नाही मिळालं की त्या पेशी ज्या आहेत त्या स्टार्वेशन मध्ये जातात। त्या क्राईंग ऑफ डाईंग मसल इज कॉल्ड अँजायना। म्हणजे अँजायना म्हणजे काय, तर छातीमध्ये दुखणे। आता बऱ्याच वेळा डाव्या साईडला आपल्याला माहिती आहे की हृदय आहे, तर डाव्या साईडला छातीत दुखणे, हात दुखणे किंवा पाठीत दुखणे हे हृदय रोगाचं लक्षण आहे, हे सगळ्यांना माहिती आहे। पण तसंच उजव्या साईडला छातीत दुखणे, पाठीत दुखणे, उजव्या साईडचा हात दुखणे हे पण हृदयरोगाचं लक्षण आहे। पेशंट मला सांगतात, मॅडम मला तर उजवा हात दुखतो आणि तुम्ही कसं काय मला टेस्ट करायला सांगता, तर मी म्हणेल की हे रेफरिंग पेन आहे। जरी हृदय डाव्या साईडला असेल तर जी सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम आहे ती पूर्ण ऊर्ध्व जत्रुगत भागात आपल्या काम करत असते। हृदयाला जर त्रास होत असेल तर ते राईट साईडला पण इंडिकेट करू शकतं। बऱ्याच वेळा असं होतं की फक्त माझे काही दात दुखतात आणि हे जबडा जो आहे जॉ पेन होतं चालल्यानंतर असं पेशंट सांगतात, मला काही नाही फक्त वेगळं काहीतरी औषध द्या, पण ईसीजी काढल्यानंतर दिसतं अरे ईसीजी मध्ये चेंजेस आहेत। म्हणजे जॉ पेन होणे, इथे थ्रोट पेन होणे म्हणजे छातीत किंवा तुमच्या थ्रोटमध्ये आवळल्यासारखं होणे हे पण हृदयरोगाचं लक्षण आहे। बऱ्याच वेळा असं होतं की माझी फक्त मान दुखते आणि माझ्या हाताला फक्त मुंग्या येत आहेत असं मला पेशंट सांगतात, आणि जेव्हा ईसीजी काढला जातो तेव्हा दिसतं की अरे हे काही सर्वायकल स्पॉन्डिलोसिसचं नाही आहे, तर ते
हृदयरोगाचं लक्षण आहे. आणि महत्त्वाचं एक लक्षण आहे की बऱ्याच वेळा ते मिस होऊन जातं की सगळेजण मला सांगतात की मला फक्त ॲसिडिटी होते, बाकी दुसरं काहीही होत नाही, फक्त मला ॲसिडिटी जळजळ होते छातीमध्ये किंवा गॅसेस होतात, ॲसिडिटी होते, पोट गच्च झाल्यासारखं वाटतं आणि मला एक ॲसिडिटीचं औषध लिहून द्या असं मला बरेच सांगतात. तेव्हा मी फक्त एक ECG काढला की दिसून अरे ECG मध्ये चेंजेस आहेत. तेव्हा ॲसिडिटी होणं हे पण हृदयरोगाचं लक्षण असू शकतं. म्हणजे त्याला आपल्याला निग्लेक्ट करून चालणार नाहीये. म्हणजे बऱ्याच वेळा आपण असं म्हणतो की नाही मला फक्त ॲसिडिटी, आणि मग बऱ्याच वेळा असं दिसून येतं की हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे असं पण आपल्याला समजून येतं. तर मग मला पेशंट म्हणतात की का असं होतं की मला जर छातीत दुखत असेल तर छातीत दुखायला हवं ना, की मग मला ॲसिडिटीचा का त्रास होतोय. तर हृदयाचं काम काय आहे की सगळीकडे रक्तपुरवठा करणे. तर तो पचन संस्थेकडे जर रक्तपुरवठा त्यांनी नाही दिला तर मग आपल्याला दिसून येतं की छातीत जळजळ, ॲसिडिटी लक्षणे, ही सगळी ॲसिडिटीची लक्षणे दिसून येतात. म्हणून ॲसिडिटी जरी होत असेल तरी एकदा एक ECG काढून ते रूल आउट करून घेणं गरजेचं आहे. म्हणजे अँटीॲसिड घेऊन जर आपल्याला त्रास कमी होत नाहीये तर मग ECG काढून पुढच्या तपासण्या करून घेणं नक्कीच गरजेचं आहे. बऱ्याच वेळा असं होतं की फक्त पाय दुखत राहतात, लेग क्रॅम्प्स, हे लेग क्रॅम्प सुद्धा हृदयरोगाचं लक्षण असू शकतं. किंवा बऱ्याच वेळा एल्बो जॉईंट पेन, म्हणजे कोपऱ्यामध्ये चालल्यानंतरच दुखत असतं. मग पेशंट सांगतात मला नाही फक्त मला सांध्यांचा त्रास आहे, पण ते नंतर रूल आउट होतं की अरे ते चेंजेस हृदयाशी संबंधित आहेत. त्याच्यामुळे आपल्याला जर आपल्या हातात दुखत असेल, पाठीत दुखत असेल, छातीत दुखत असेल तर एक ECG काढून घेऊन आपली निदान करून घेणं खूप गरजेचं आहे. नक्कीच नक्कीच डॉक्टर, आता तुम्ही सांगितलेलं आहे लक्षणं कोणकोणती आहेत आणि ECG काढून घेणं हे महत्त्वाचं आहे. मात्र त्याचबरोबर ही लक्षणं जर दिसली आणि ECG काढला किंवा इतर ज्या तपासण्या आहेत त्या कोणत्या आहेत त्याच्यामधून आपल्याला समजू शकेल की मला ब्लॉकेजेस आहेत. आता ब्लॉकेजेस म्हणलं की पहिली जी तपासणी येते ती अँजिओग्राफी. अच्छा. आता अँजिओग्राफी म्हणजे हे लॅटिन नेम आहे. अँजिओ म्हणजे रक्तवाहिनी आणि ग्राफी म्हणजे त्याची तपासणी. आता अँजिओग्राफीमध्ये काय केलं जातं, पेशंटच्या म्हणजे रुग्णाच्या हातातून किंवा पायातून एक वायर घातलं जातं. वायरमधून आतमध्ये डाय पुश केला जातो. डाय पुश केल्यानंतर हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये कुठे कुठे ब्लॉक आहेत तिथे ते पांढरं दिसतं आणि मग पुढे ते रक्त चालू आहे असं दिसत असतं. म्हणजे कुठे कुठे ब्लॉकेजेस आहेत हे आपल्याला अँजिओग्राफीवरून समजतं. पण अँजिओग्राफीमध्ये किती का ब्लॉकेजेस असेनात. जसं मी तुम्हाला सांगितलं ब्लॉकचा मराठीत अर्थ काय तर अडथळा. कशाला अडथळा करते तर रक्त पुढे जाण्यासाठी ते अडथळा करते. ते रक्त पुढे जाते की नाही हे आपल्याला अँजिओग्राफीमध्ये समजून नाही येत. मग हे रक्त खरंच पोहोचते की नाही, म्हणजे हे अँजिओग्राफीमधले ब्लॉक करतात की नाही हे आपल्याला कशावरून समजेल तर स्ट्रेस टेस्टवरून समजेल. म्हणजे स्ट्रेस टेस्ट, स्ट्रेस थॅलियम टेस्ट इज द मिरर ऑफ हार्ट डिसीज. म्हणजे आपण जे ट्रेडमिल टेस्ट म्हणतो, पट्ट्यावर चालण्याची टेस्ट म्हणतो, ही खूप महत्त्वाची आहे. म्हणजे आपण जेव्हा माधवबागमध्ये ट्रीटमेंट करण्याचं प्लॅन करतो तेव्हा आपण पहिली जी टेस्ट करून घेतो ती स्ट्रेस टेस्ट. म्हणजे ते आपल्याला याच्यात ते समजून येतं की अँजिओग्राफीमध्ये जरी ब्लॉकेजेस असतील तर ते ब्लॉक करतात की नाही, सर्क्युलेशन हृदयाला होतोय की नाही, रक्तपुरवठा हृदयाला होतोय की नाही हे आपल्याला स्ट्रेस टेस्टवरून समजून येतं. आता स्ट्रेस टेस्ट काय असते तर स्ट्रेस टेस्ट ही पट्ट्यावर चालण्याची टेस्ट असते. त्याच्यावर पेशंटला सगळीकडे लीड्स लावले जातात. कॉम्प्युटरवर डॉक्टर प्रत्येक मिनिटाचा ECG, पल्स रेट, ब्लड प्रेशर, VO2 मॅक्स, मेट्स व्हॅल्यू हे सगळं बघत असतात. आता हे ज्या वेळेस पेशंटला त्रास होतो त्यावेळेस ECG मध्ये चेंजेस येतात किंवा टार्गेट हार्ट रेट अचीव्ह होतो, ब्लड प्रेशर वाढतं, तेव्हा मग ती टेस्ट थांबवली जाते आणि मग पेशंटचे सगळे कन्क्लुजन केले जातात. आता त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचे टेस्टमध्ये काय आपल्याला हवं असतं, काय बघायचं आहे तर मेट्स व्हॅल्यू बघणं गरजेचं आहे आणि VO2 मॅक्स बघणं गरजेचं आहे. आता मेट्स म्हणजे काय तर मेटाबॉलिक इक्विव्हॅलंट मीन्स ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ देअर हार्ट. आता ऑक्सिजन कोणासोबत फिरत असतं तर रक्तासोबत फिरत असतं. म्हणजे हृदयाला रक्त किती पोहोचतंय हे आपल्याला स्ट्रेस टेस्टवरून समजतं. म्हणजे मी जसं तुम्हाला सांगितलं की अँजिओग्राफीमध्ये ब्लॉकेजेस दाखवले ते ब्लॉक करतात की नाही हे आपल्याला स्ट्रेस टेस्टवरून समजतं. आणि त्याच्यासोबत महत्त्वाचं आहे ते VO2 मॅक्स. आता हा मेट्स व्हॅल्यू किती हवे तर नॉर्मली 10 मेट्सचं आपलं एक्झरसाइज टॉलरन्स कॅपॅसिटी हवं आहे. आणि त्याच्यासोबत VO2 मॅक्स इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. VO2 मॅक्स मीन्स मॅक्झिमम ऑक्सिजन कन्झम्पशन बाय बॉडी प्लस हार्ट इज इक्वल टू असं म्हणलं जातं की क्वांटिटी ऑफ लाईफ. किती वर्ष आपण छान जगणार आहोत ते आपल्याला VO2 मॅक्सवरून समजतं. म्हणजे असं रिसर्च आहे की VO2 मॅक्स इज अ सिंगल प्रेडिकेटर फॉर क्वांटिटी ऑफ लाईफ. म्हणजे आपण जरी हृदयाची कार्यक्षमता कमी असेल, हृदयाला खूप रक्तपुरवठा कमी असेल, पण तुमचा VO2 मॅक्स चांगला असेल तर तुम्हाला काही काळजी करण्याचं कारण नाही. आता VO2 मॅक्स किती असावा नॉर्मली, किती असावा हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. मात्र एक कॉल आहे त्या वेट करतायत. कल्पना मराठे आहेत बोरिवलीवरून. कल्पना, काय प्रश्न आहे तुमचा?
मला डॉक्टरांना असं विचारायचं आहे हा हा की माझी एन्जिओप्लास्टी झालेली आहे. हम्म. तर मी पुढे म्हणजे मी माधवबागला पण गेली आहे. मी इथे आहे आमच्याकडे बोरवलीला हम्म. राजेंद्र म्हणून हा हा तिथे. तर मला आता विचारायचं की मी याच्यानंतर काय करायचं, म्हणजे कसं खाण्यापिण्याचं हे ठेवायचं. मला आता काही त्रास होत नाही. डायबिटीज वगैरे आहे? डायबिटीज आहे का? औषधं वगैरे चालू आहेत माझी. अच्छा अच्छा. डायबिटीज आहे का तुम्हाला? नाही, ते काहीच नाही. मला डायबिटीज नाही, बीपी नाही, काहीच नाही. ओके. काय सल्ला द्याल त्यांना? एन्जिओप्लास्टी झालेली आहे म्हणजे त्यांनी जिथे ब्लॉक होता तिथे शॉर्टकट मार्गाने सर्क्युलेशन तर चालू केलं, पण कुठेतरी फॅक्टरी ऑफ ब्लॉकेजेस बंद होणं गरजेचं आहे. की जसं की रक्तपुरवठा तिथे कमी होता तिथे त्यांनी सुरळीत करून घेतला, पण पुन्हा पुन्हा ते ब्लॉकेजेस तयार होऊ नयेत याच्यासाठी फॅक्टरी ऑफ ब्लॉकेजेस बंद करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी पथ्य व्यायाम हे करून घेणं गरजेचं आहे. आता पथ्य व्यायाम आपण तर नेहमी करतच असतो, पण एक्झॅक्टली हृदयासाठी काय करायचं आहे ते आपण हॉस्पिटलमध्ये आपला सल्ला देतो. सोबतच जर काही त्या आता एकदा तरी आपण एन्जिओप्लास्टी करून सर्क्युलेशन तर चालू करून दिलं, पण ते सर्क्युलेशन व्यवस्थित होते की नाही ते बघण्यासाठी एकदा स्ट्रेस टेस्ट तुम्ही करून घ्या, म्हणजे त्याच्यामध्ये परफेक्ट निदान होईल. ते जर व्यवस्थित असेल तर मग काही काळजी करण्याचं कारण नाही. नक्कीच नक्कीच. डॉक्टर, माझाही प्रश्न काहीसा असाच आहे. म्हणजे तुम्ही सांगितलं की ब्लॉकेजेस म्हणजे अडथळा, आणि हा अडथळा निर्माण झाला की रक्त सुरळीतपणे त्याचा प्रवाह होत नाही, तर मग नॅचरली हा प्रवाह होऊ शकतो का माधवबागच्या ट्रीटमेंटने? आणि दुसरं म्हणजे हा जो अडथळा आहे तो दूर होऊ शकतो का? आणि त्याचबरोबर माधवबागची जी उपचार पद्धती आहे ती कशा पद्धतीनं काम करते? ओके. जसे ब्लॉकेजेस तयार झाले, जसे अडथळे तयार झाले तसे ते जाणारच आहेत, पण लगेच 7 दिवसात सगळे ब्लॉकेजेस क्लिअर असं होत नाही. जसे ब्लॉकेजेस तयार झाले ते जाण्यासाठी पण थोडा वेळ जाणारच आहे. म्हणजे मी जसं तुम्हाला सांगितलं की ब्लॉक काही आता 1 किंवा 2 दिवसात आत्ता तयार झाले असं नाहीये, तर मग ते 10 ते 15 वर्षाची संप्राप्ती आहे, तर ते जाण्यासाठी पण काही दिवस लागणारच. त्याच्यासाठी आपल्याला पथ्य व्यायाम हे करणं खूप गरजेचं आहे. तर आपण असं बघूयात की ब्लॉकेजेस कसे तयार होतात ते आधी आपण बघूयात, आणि मग ते कसे रिव्हर्स करायचे ते मी तुम्हाला ठरवून देणार आहे. आपण जे जेवण घेतो ना ते कॅलरीज मध्ये मोजलं जातं, की आपण जर सपोज रोज दिवसाला 2000 कॅलरीजचं जेवण घेतोय, आणि आपण जे काही काम करतो म्हणजे कोणी शिक्षक आहे, कोणी साईटवर काम करतंय, त्याच्यामधून 1500 कॅलरीज त्यांच्या युटिलाइज होत आहेत. जे उर्वरित 500 किलो कॅलरीज आहेत ते आपल्या शरीरामध्ये डिपॉझिट होतात. हे डिपॉझिट होणं पण चांगलं आहे, की शरीर म्हणतं की मला कुठे काही नाही मिळालं तर माझ्याकडे आहे ती चरबी काढून मी खातो. किंवा जेव्हा शरीर आपल्याला उपास करायला मदत करते की शरीर म्हणतं हां ठीक आहे उपास आज तू कर, म्हणजेच काय शरीर म्हणतं माझ्याकडे आहे ते चरबी काढून मी खाणार. पण आपण इकडे उपास तर करतो आणि वरून साबुदाणा वडा खा, बटाटा वडा खा, असे हेवी डाएट आपण करत असतो. हे आपलं रुटीनली चालू असतं. पण हे वयाच्या 15व्या वर्षापासून ते 50व्या वर्षापर्यंत आपण ह्या कंटिन्युअस या सगळ्या गोष्टी करत असतो. पण जसं जसं वय वाढत जातं तसं तसं आपण काय म्हणतो की अरे माझी रिटायरमेंटची वेळ जवळ आलेली आहे, आता मी काम कमी करणार, कारण माझ्याकडे त्यांनी काम कमी होणार आहे, म्हणून आपण काम कमी करायला सुरुवात करतो, पण खातो तेवढंच. म्हणजे 2000 किलो कॅलरीजचं खातोय आणि वापरताना आपण 1000 किलो कॅलरीज वापरतोय. पूर्वी 500 किलो कॅलरीज डिपॉझिट व्हायच्या, आता 1500 कॅलरीज म्हणजे 1000 कॅलरीज त्याच्यामध्ये डिपॉझिट होत आहेत. आता हे चरबीचे साठे जे आहेत ते सगळे भरलेले आहेत. ही चरबी जाणार कुठे? मग ती रक्तवाहिन्यांसोबत रक्तासोबत फिरत असते. मग रक्त म्हणते किती दिवस मी हे सगळं फिरवणार, म्हणून रक्तवाहिन्यांच्या आतल्या स्तरामध्ये हे सगळी चरबी डिपॉझिट होते, आणि नेमकं त्याच वेळेस आपल्याला दम लागतो, छातीत भारी पण वाटतं, लगेच आमची एन्जिओग्राफी होते, मग प्लास्टी बायपास म्हणजे बाकी इंटरव्हेन्शन आणि सगळ्या गोष्टी होतात. तर कुठेतरी ही ब्लॉकेजेस कुठून आले? आपण खाल्लं पण वापरलं नाही म्हणून तर शरीरात डिपॉझिट होतं. म्हणून यासाठी आपल्याला जर ब्लॉकेजेस रिव्हर्स करायचे असेल तर रिव्हर्स प्रोसिजर करावे लागेल, की आपल्याला कमी खावं लागेल, जास्त व्यायाम करावं लागेल, म्हणजे शरीराला जे आवश्यक कॅलरीज आहेत ते डिपॉझिट आहेत त्याच्यामधूनच ते मिळतील, म्हणजे हळूहळू पण ब्लॉकेजेस पण कमी होताना दिसतील. पण त्याच्यासाठी पेशंटला पथ्य व्यायाम हे करणं गरजेचं आहे, त्याच्याशिवाय पर्याय नाही. की म्हणजे आमचं क्रेडिट नाही आहे की ते आम्ही ब्लॉकेजेस काढणार आहोत, तर आमचं क्रेडिट काय असेल तर दुसरीकडून मार्ग करून तो रक्तपुरवठा चालू करून देणार आहोत. आता हा रक्तपुरवठा कसा चालू होणार आहे, तर आपण जे
पंचकर्माची ट्रीटमेंट करतो त्याच्यामध्ये जास्तीत जास्त रक्ताचा पुरवठा हृदयाकडे करून न्यू कोलॅटरल फॉर्मेशन करून म्हणजे नवीनच रक्तवाहिन्या तयार करून आपण हृदयाचा रक्तपुरवठा वाढवून देतो. म्हणजे आपण 7 दिवसामध्ये नैसर्गिकरित्या बायपासच करणार आहोत, तर वेगळे इंटरव्हेन्शन करण्याची आवश्यकता पडत नाही. नक्कीच. डॉक्टर, आणखी एक कॉल आहे, तो म्हणजे केतन भोसले आहेत आपल्यासोबत. केतन, काय प्रश्न आहे तुमचा? हॅलो. हा, बोला. तर मॅडम, माझा भाचा आहे, त्याला इन्शुरन्स आलं, 4 इन्शुरन्स आहेत, तर मग ते बंद करण्यासाठी काम आहे का? इन्सुलिन सुरू आहे का? किती वर्ष वय आहे? किती वर्ष वय आहे सर? 9 वर्षाचा आहे. 9 वर्षाचा आहे. काही प्रश्न विचारायचे? आणि किती दिवसांपासून त्यांना इन्सुलिन चालू आहे? वर्ष झालंय असं म्हणता येते. म्हणजे खूप कमी वय आहे त्याचं. त्यांना काय सल्ला द्याल तुम्ही? ओके. आता डायबिटीजमध्ये 2 प्रकार असतात. एक टाईप 1 डायबिटीज आणि दुसरं असतं टाईप 2 डायबिटीज. टाईप 2 डायबिटीज कॅन बी रिव्हर्स. म्हणजे टाईप 2 डायबिटीज जो आहे तो 25व्या वर्षानंतर जो होतो त्याच्यामध्ये इन्सुलिन तयार होतच नाही असं नाही आहे, तर तो इन्सुलिन रेजिस्टन्स आलेला आहे. तर तो इन्सुलिन रेजिस्टन्स आपल्या आत्ता जी ट्रीटमेंट आपण करतोय त्याच्यामध्ये आपण तो इन्सुलिन रेजिस्टन्स काढून डायबिटीज टाईप 2 डायबिटीज आपण रिव्हर्स करू शकतो. पण हा जो टाईप 1चा डायबिटीज आहे लहान मुलांमध्ये मोस्टली होतं, त्याला ज्युवेनाईल डायबिटीज असं आपण म्हणूयात. त्यामध्ये काय होतं की शरीरामध्ये इन्सुलिन तयारच होत नाही, म्हणून आपल्याला बाहेरून घ्यावं लागतं. त्यासाठी मी म्हणजे आपल्या ट्रीटमेंट नंतर लगेच तुमचं इन्सुलिन बंद होईल असं नाही म्हणणार, कारण ऑलरेडी लहान वयामध्ये झालेलं आहे. तर त्या इन्सुलिन घेण्यामुळे जे कॉम्प्लिकेशन होणार आहेत, जसं की डायबिटीजमुळे काय होतं की इन्सुलिन जर चालू असेल तर हृदयाला त्रास होतो, किडनीला त्रास होतो, ब्रेनला त्रास होतो, पायांना त्रास होतो. म्हणजे डायबेटिक न्यूरोपॅथी, नेफ्रोपॅथी अशा बऱ्याच गोष्टी होतात. ते कॉम्प्लिकेशन आपण नक्कीच त्यांचे सॉल्व्ह करून देऊ शकतो. म्हणजे पुन्हा भविष्यात काही होणार नाही असं करून देऊ शकतो. आणि इन्सुलिनचा डोस आपण कमी करून देऊ शकतो. म्हणजे टोटली बंद होईल असं नाही सांगता येणार त्याच्यामध्ये, कारण टाईप 1 डायबिटीजमध्ये तयारच होत नाही इन्सुलिन म्हणून. नक्कीच. म्हणजे टप्प्याटप्प्यानं ते बंद होत जाईल असं म्हणता येईल आपल्याला. दरम्यान आपण हृदय रोग आहे किंवा ब्लॉकेजेस आहे त्याविषयी बोलत होतो आणि तसेच काही अनुभव देखील आपल्यासोबत आहेत ज्यांनी माधवबागमध्ये उपचार घेतलेत. तर त्यांचे नेमके अनुभव काय आहेत ते पाहूयात. नमस्कार, मी धनंजय काळेगोरे. मी केजवरून आलेलो आहे. तिथं असताना मला सायकल चालवत होतो त्यावेळेस मला अचानक असं छातीमध्ये दुखायला लागलं आणि त्याच्यामुळं मला दवाखान्यात ॲडमिट करा म्हणले. मग मी लातूरला दाखवलं, तिथं ते म्हणले अँजिओग्राफी करा. मग तिथं त्यांनी अँजिओग्राफी केली असता त्यांनी 3 रक्तवाहिन्यामध्ये ब्लॉकेजेस सांगितले माझ्या, आणि तुम्हाला म्हणले बायपास सर्जरी करावं लागेल, त्याच्याशिवाय तुम्हाला विलाज नाही दुसरा काही. मग आम्ही घाबरून गेलो तर मग घरच्यांनी निर्णय घेतला की आपल्याला बायपास सर्जरी करायची नाही, काही नाही. मग परत ह्याला औरंगाबादला गेलो, तिथं दाखवलं, बायपास सर्जरी करा म्हणून त्यांनी पण सांगितलं. आमच्या केसमध्ये एक जणांनी माधवबागमध्ये ट्रीटमेंट घेतली होती. मग ते आमच्या घरी आले, तुम्ही अजिबात चेहरे पाडून बसू नका, काही नका, मी तुम्हाला पत्ता देतो माधवबाग, खोपोली माधवबागचा, तुम्ही माधवबागमध्ये जा, तिथं ट्रीटमेंट घ्या म्हणे. तिथली ट्रीटमेंट घेतली, तुम्हाला आजार बरा होऊन जाईल म्हणे, ऑपरेशन काही करू नका. इथं माधवबागमध्ये आल्यानंतर आम्हाला आमची तपासणी झाली. तर पहिल्या दिवशी माझं 2 मिनिट मी चालू शकत होतो इथं, आणि मेट्स लेवल होती माझी 1.8, VO2 max 7 लेवल होती. नंतर मग मी इथला इलाज केला. 7 दिवस इथं राहिलो. 7 दिवस राहिल्यानंतर माझे इथं खूप सगळे प्राणायाम वगैरे शिकवला त्यांनी, व्यायाम करायचा शिकवला. परत चालायला ही चालायची टेस्ट घेतली 6-6 मिनिट. त्यावेळेस मी चालू शकत नव्हतो जास्त, पण आता परत 7व्या दिवशी मी 10 मिनिट चाललो, आणि त्यावेळेस 5.3 मेट्स लेवल होती माझी, आणि 17.5 VO2 max ही लेवल झाली. त्याच्यामुळं मी समाधानी आहे, आणि माझी लेवल वाढल्यामुळं मला काही त्याची चिंता नाही राहिली, आणि मी आता खुश आहे. तर काळे गोरे दाम्पत्याचे जे अनुभव आहेत ते त्यांनी या ठिकाणी शेअर केलेत आणि आपल्या सर्व प्रेक्षकांनी ते ऐकले देखील. मात्र त्याच्यामध्ये नेमकं काय होतं, ही चिकित्सा आहे ती कशा पद्धतीनं केली जाते तेही डॉक्टरांकडून जाणून घेऊया. तर डॉक्टर, माधवबाग हॉस्पिटलमध्ये 6 दिवसांची जी निवासी चिकित्सा केली जाते त्याच्यामध्ये नेमकं काय केलं जातं?
आता जसं काकांचं बघितलं आपण की पहिल्या दिवशी ते 2 मिनिट पण चालू शकत नव्हते, आता जवळजवळ 7 दिवसांमध्ये ते 10 मिनिट चालले आणि त्यांचं मेट्स व्हॅल्यू 5 मिनिट्स झाले आणि VO2 मॅक्स 17चा झाला. म्हणजे मी जसं तुम्हाला सांगितलं की VO2 मॅक्स इज अ सिंगल प्रेडिकेटर फॉर क्वांटिटी ऑफ लाईफ. VO2 मॅक्स जेव्हा आपण 1 ml नी वाढवतो तेव्हा 15% आपण डेथ रिस्क कमी करतो, इतकं खूप महत्त्व आहे. तर ह्यामध्ये जे आपण 6 ते 7 दिवसांची निवासी चिकित्सा करतो त्याच्यामध्ये आहार, विहार, औषध अशी ट्रीटमेंट असते. याच्यामध्ये महत्त्वाचं जे आहे ते डाएट आहे. म्हणजे पूर्वी आम्ही कसं लिहून द्यायचो की हे खाऊ नका, हे ते खाऊ नका, तर आता आपण काय करतोय प्रॉपर डाएट बॉक्सच बनवलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सकाळच्या चहाच्या डीपासून रात्री झोपेपर्यंत सगळं अवेलेबल आहे. तेच जर तुम्ही खाल्लं तर रिव्हर्सल ऑफ डिसीज होते. प्लस महत्त्वाचं आहे ते पंचकर्म. आता पंचकर्मामध्ये आपण स्नेहन, स्वेदन, हृदयधारा, बस्ती म्हणजे आपली ट्रीटमेंट आहे हार्ट फेल्युअर रिव्हर्सल ट्रीटमेंट किंवा इश्येमिया रिव्हर्सल ट्रीटमेंट. याच्याने काय होतं तर जे स्नेहन असतं त्याच्याने पेरिफेरल रेजिस्टन्स कमी करून आपण व्हीनस रिटर्न वाढवतो, म्हणजे जास्त रक्ताचा पुरवठा आपण हृदयाकडे करून देतो. जे स्वेदन असतं त्याच्याने जे काही टॉक्झिन्स आहेत ते घामावाटे सगळे बाहेर काढले जातात. जे हृदयावर काही औषधद्रव्यांची धारा असते त्याच्याने हृदयाच्या मांसपेशीची ताकद वाढते. आणि जे इनिमा थ्रू औषध दिलं जातं इज नॉट फॉर द मोशन तर इट इज फास्टेस्ट रूट टुवर्ड सर्क्युलेशन. म्हणजे सगळ्यात जवळचा हृदयापर्यंत पोहोचण्याचा जो मार्ग आहे तो इनिमा आहे. त्याच्याने ह्या स्नेहन, स्वेदन, हृदयधारा, बस्ती याच्याने काय केलं जातं जास्त रक्ताचा पुरवठा हृदयाकडे करून कोलॅटरल फॉर्मेशन करून ब्लड सप्लाय वाढवला जातो. म्हणजे आपण 7 दिवसामध्ये नॅचरल वेनी बायपासच करून देतो आणि विथ रिपोर्ट्स पेशंटला फरक दाखवतो की पहिल्या दिवशी एवढा त्रास होता, ECG मध्ये हे चेंजेस होते, त्यांच्या हृदयाला इतका रक्तपुरवठा कमी व्हायचा, लास्ट डे ते पूर्णपणे नॉर्मल आहे. ते आपण रिपोर्ट्स दाखवल्यामुळे पेशंटला पण आनंद होतो की अरे मला जे हे वाढतंय, म्हणजे सिम्पटम्स तर फरक होतच असतो, प्लस आपण रिपोर्ट्स दाखवल्यामुळे पण त्यांना आनंद होतो की हे आपण इम्प्रूव्हिंग आहेत, म्हणून ते घरी जाऊन पण ते सगळं फॉलो करतात. आणि मग वर्षानंतर तर सगळे रिपोर्ट्स आपल्याला म्हणजे आपण स्ट्रेस थॅलियम नावाची टेस्ट करतो, त्याच्यामध्ये जसं अँजिओग्राफीमध्ये आपल्याला पिक्चरमध्ये ब्लॉकेजेस दाखवले तर स्ट्रेस थॅलियममध्ये ब्लॉकेजेस जरी असेल तरी सर्क्युलेशन किती होते हे आपल्याला दिसून येतं. तर आपण ते सर्क्युलेशन वाढलेलं पण दिसून येतं. हो नक्कीच. म्हणजे हे सर्व जर फॉलो केलं तर हृदय आपलं हे स्वास्थ्य संपन्न राहू शकेल असं आपल्याला म्हणता येईल. दरम्यान खूप खूप धन्यवाद डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि एवढं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल. धन्यवाद. आणि यासोबतच आजच्या आपल्या संजीवन मंत्रमध्ये वेळ झाली, इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूयात नवीन विषयासह. तोपर्यंत पाहत रहा साम TV.